काल हे मला म्हणले, "बरेच दिवस झालं गोड काहीच बनवलं नाहीस आणि मुलांच्या सकाळच्या शाळा पण चालू झालीत. त्यांना रोज 4 नंतर खायला काहीतरी पाहिजेच की." मी म्हणलं, "बनवायला मला काही प्रॉब्लेम नाही, पण नारळ फोडून देणार काय? लगेचच बनवतो." मग काय हो, लगेचच त्यांनी मला 2 नारळ फोडून दिले. मी त्याची साल काढून अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतले आणि फक्त एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तर हे ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेतलं. मी कधी-कधी वेळीवरच नारळ खोवून घेतोय, त्याने सुद्धा वड्या छान बनतात. आता हा वाटलेला ओला नारळ किती आहे बघायचा. म्हणजे काय करायचं, एखाद्या वाटीमध्ये घ्यायचा आणि हलक्या हाताने दाबायचं आणि किती होतोय बघायचा. इथं मी 3 वाटी ओला नारळ घेतलाय, तर त्यासाठी 1.5 वाटी साखर वापरली आहे. आता कढईमध्ये वाटलेला ओला नारळ, त्यानंतर 1.5 वाटी साखर घालून चांगलं परतून घ्यायचं. सतत हलवत राहायचं. साखरेला पाणी सुटतं आणि मिश्रण सुरुवातीला पातळ होतं, ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता नारळातलं साखरेचं पाणी आटत आलं की यामध्ये वेलची पावडर आणि दूध पावडर घातली आहे. इथं मी 10 रुपयाचं छोटं पॅकेट दूध पावडर वापरली आहे. हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. मिश्रणाचा एके ठिकाणी गोळा झाला की लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये काढायचं. मिश्रणामध्ये जास्तही ओलावा असताना बाहेर काढू नका, नाहीतर मग वड्या सेट व्हायला वेळ लागेल. किंवा मग जास्तही पुढे नेऊ नका, नाहीतर मग वड्या थोड्याशा कडक होऊ शकतात. ताटामध्ये मिश्रण व्यवस्थित थापून घेतलं की 10-15 मिनटं फॅन खाली, गरज वाटत असेल तरच फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर मग सेट होतं कधी कधी. आणि मग याच्या चाकूने वड्या कापून घ्या. एकदम मऊसूद अशा ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेत. मला वाटलं होतं की 10-15 दिवस तरी टिकतील, पण कुठलं काय 2-3 दिवसातच संपले. चला, नारळाच्या वड्या आवडल्या असतील तर लाईक आणि फॉलो